पहिलं संघाकडनं सांघिक महत्वपूर्ण पहिलं षटक घेऊन प्रवीण कुबल नामकचा गोलंदाज सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक रेंजच्या दिशेने सागर, तर दुसऱ्या बाजूने त्याला साथ देतोय सुंदर. नॉन स्ट्राईकच्या दिशेने पहिला चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, मिस टाइम होतोय. फटका, चेंडू बऱ्याच वेळ हवेत, चेंडूच्या खाली तो मात्र इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन होतं. पहिला हादरा बसतोय सेव्ह मध्ये झेल, लॉलीपॉप झेल, आणि पहिलाच मात्र सागर मात्र माघारी परततोय. डग आउट गोल्डन डकचा शिकार गेल्या पावली माघारी परततोय सागर. करू गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. डग आउट गोल्डन डक डीजे. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर केशव गावडे हा फलंदाज मैदानाच्या दिशेने तिसऱ्या क्रमांकासाठी. केशव न्यू बॅटर. तर पहिला हादरा बसतोय. डकआउट गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो सागर. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर माघारी परतला आणि पहिल्याच ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज प्रवीण कुबलने. एक अनुभवी असा एक गोलंदाज, अनुभवाने नटलेला टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला गोलंदाज, 07 जर्सी क्रमांक प्रवीण कुबल नामकचा गोलंदाज हा सुसज्ज होते पुढील चेंडू घेऊन. न्यू बॅटर लेफ्ट हँड बॅट्समन पुढील चेंडू फेस करण्यासाठी केशव नामकचा फलंदाज. तर एक या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि दुपारच्या सत्रामध्ये या स्पर्धेतील तिसरा सामना होतोय वडकोल विपक्ष चौगलेश्वर केरवडा या दोन संघामध्ये. पहिल्या दोन सामन्यामध्ये पाहिलं धावांचा डोंगर, आपण पाहिलं दाजी नाईकची फलंदाजी, त्यानंतर एक वादळ घोंगलं ते राजू आरोस्कर या दोन फलंदाजाचं धावांचं डोंगर आपण पाहिला दोन मॅच मध्ये. तर दाजी नाईकची 60 या वैयक्तिक धावसंख्येची खेळी, त्यानंतर राजू आरोस्कर वैयक्तिक 53 धावसंख्येची खेळी. सामने फास्ट घ्यायचे लवकर, पंच आपण सामने थोडे लवकर घ्या. राऊंड विकेट यावेळी बॅकअप लाईन हलकेच घेऊन केलं, स्टेअर केलंय चेंडूला. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन, एकच धाव देऊन जाईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते. एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 2 धावा या धावफलकावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं महत्वपूर्ण निर्णायक षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो प्रवीण कुबल. ओव्हर द विकेट यावेळी अकुट टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, काही एक्स्ट्रा बाउन्स पाहिलं, बाकीचं काम पूर्ण केलं. तो एस्टेनच्या मागे टपला एसटी रक्षक, जिसका चेहरा खूबसूरत वही दाजी दुरत, आणि एक डॉट चेंडू आणि एक निर्धाव चेंडू गणला गेला तो प्रवीणचा या षटकातील. पुढील चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. हो यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू बऱ्याच वेळ हवेत. इथं मात्र शॉर्ट सिपर कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय, सेव्ह हँड मध्ये झेल टिपला जातोय आणि दुसरा हादरा बसतोय तो वडकोल या संघाला. वैयक्तिक सुंदर हा माघारी परततोय 2 या धावसंख्येवर. धावफलकावर धावसंख्या 2 धावा डीजे. चौथ्या क्रमांकासाठी मैदानाच्या दिशेने दिसतोय. तर एक 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले प्रवीण कुबलने आणि एक निर्णायक षटक ठरतंय. एक कंजूशी करणारं, निशब्द करून टाकणारं, प्रभावित करून टाकणारं गोलंदाजी मात्र पाहायला भेटते ती प्रवीण कुबलची. हल्ली विचार केला तर टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा हा इनफॉर्म मध्ये असलेला गोलंदाज, बरीच वर्ष मी म्हणेन 4-5 वर्ष पाहिलं तर इनफॉर्म मध्ये असलेला गोलंदाज प्रवीण कुबल 2 ब्रेक थ्रू मिळवून देतोय. धावसंख्या धावफलकावर 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिले षटक हे निर्णायक ठरतं, काहीसं कंजूशी करून टाकणारं, निशब्द करून टाकणारं आणि मोठे फटके घेण्यापासून जखडून ठेवणारं, थांबवून ठेवणारं हे षटक.
पहिलं षटक आणि या पहिल्या षटकातील पुढील चेंडू आणि या षटकातील पुढील चेंडू फेस करण्यासाठी बाबू मापसेकर स्ट्राईक एंडच्या दिशेने. सन्माननीय अमोल घाडी यांचं आगमन, आपलं सहर्ष स्वागत. आपण या स्थानापन्नाव्या व्यासपीठावर यावेळी चांगला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही, बॅटच्या रेंजमध्ये चेंडू न होता तर एक निर्धाव चेंडू गणला गेला. तर एक या षटकातील 5वा चेंडू हा निर्णायक ठरतोय. पुढील चेंडू, ओ सुंदर चेंडू, थोडा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू, हलके स्टेअर केलं चेंडूला, कट केलं. इथे मात्र शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये सुंदर चेंडू, क्रिकेटच्या परिभाषेत संबरी डिलिव्हरी. तर एक एकरी धावसंख्येने पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं एक महत्वपूर्ण सांघिक महत्वपूर्ण षटक समाप्त होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 3 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक निर्णायक ठरतोय, कंजूशी करून टाकणारं. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर वळूया तोपर्यंत सुमधुर संगीताकडे. डीजे गोलंदाजीत बदल होतोय. पवन तांडेल हा गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडनं सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन या पहिल्या डावाचं पवन नामकचा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा असेल बाबू मापशेकर साठी. षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी बाबू मापशेकर. तर क्षेत्ररक्षणात विरचन होते, क्षेत्ररक्षणात बदल होतोय. वारंवार क्षेत्ररक्षण फील्ड पोझिशन बदलल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. तर डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप वाईडिश लॉंग ऑफला, डीप वाईडिश लॉंग ऑनला, डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्केअरले क्षेत्र हे प्रोटेक्शन. यावेळी सुंदर असा एक फटका इनसाइड आउटचा चेंडूचा प्रवास चाललाय. तो मात्र क्षेत्ररक्षक थोडा खंबल होतोय, थोडं गचा क्षेत्ररक्षण पाहिलं आणि चेंडू मात्र सरते शेवटी सीमा रेषे बाहेर. 4 धावांसाठी थोडं गचा क्षेत्ररक्षण अक्षय घाटवळकडनं पाहिलं आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय धावफलकावर. 7 धावा धावफलकावर, 7 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती चौकाराने स्वागत झालंय पवनचं. तर 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय ते 7 धावा. राईट ओव्हर द विकेट. पवन हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल बाबू साठे. ओ यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप, खूपच बाहेर, उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू. पंचांकडनं एक दंडात्मक कारवाई पवनवर होतीये आणि अतिरिक्त बोनस धावेने धावफलक हे परावर्तित झालंय धावफलकावर. 8 धावा धावफलकावर, 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. दुसरं षटक सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस या पहिल्या इनिंगचं. हो यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न काहीसा सफल झाला होता. फलंदाज बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू गणला गेला तो या दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. ओव्हर द विकेट. यावेळी कट केलाय चेंडू, जातोय तो डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय तो सीमा रेषे बाहेर. 4 धावांसाठी छत्रपतींचा शावा मिळाल्या 4 धावा आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय नाममात्र. एका डझनावर 12 धावा धावफलकावर. बऱ्याच वेळाने एक मोठा फटका. तर वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. डाऊन द लेग साइड, खूपच बाहेर चेंडू. तर अतिरिक्त बोनस धावेने धावफलक परावर्तित झालंय. 13 धावा. एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय धावफलकावर. धावसंख्या त्या 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पवन नावाचा गोलंदाज हा पुन्हा एकदा सुसज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पुढील चेंडू घेऊन.
तर स्ट्राईक एंडच्या दिशेने केशव हा नामक चा फलंदाज पुढील चेंडू फेस करण्यासाठी ओव्हर द विकेट. फुलरलेनचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह केला. इथं मात्र चेंडूचा प्रवास चालला डीप वाईडिश लॉंग आला. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती होईपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते. तर एकरी धावसंख्येला धावफलक हे परावर्तित झालंय. ते 15 या धावसंख्येवर. काही संत आणि सावध अशी सुरुवात पाहिली ती मात्र वडकोल या संघाकडनं काहीसं जकडून ठेवणारी गोलंदाजी, निशब्द करून टाकणारी, कंजूशी करून टाकणारी आणि प्रभावित करून टाकणारी गोलंदाजी पाहिली ती चौगुलेश्वर केरवडा या संघाकडनं. पुढील चेंडू ओव्हनचा यावेळी बॅकफुटवर जाऊन कट केलाय. चेंडूचा प्रवास चाललाय तो डीप गलीच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षकाची शर्यत आहे. चेंडूचा ताबा मिळेपर्यंत एकरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या 13 धावसंख्येकडे वळली. चांगलं बॅकअप झालं. 3 धावा आपण पाहिल्या. सुंदर अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट. 3 धावाने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या विराट कोहली जर्सी क्रमांक धावफलकावर 18 धावा. 2 षटकांचा खेळ हा समाप्त होते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. तोपर्यंत जाऊया सुमधीर संगीताकडे. डीजे चेंडूवरती आपण पाहिलं. पहिल्याच चेंडूवरती एक ब्रेक थ्रू मिळवून दिला अक्षयने. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक हे स्थिरावलंय. ते 18 धावा. षटक क्रमांक 30 हे प्रगतीपथावर. अक्षय घाटवर हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढील चेंडू घेऊन अक्षय हा सज्ज होतील. द मॅन विथ गोल्डन आर्म म्हटलं तरी चालेल. वावगं ठरणार नाही असा विकेट टिकर गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू होता. हा ट्रॅकर होती चेंडू होता. काहीचा टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं चेंडूने आणि एक मिस होतोय फलंदाज. स्विंग अँड मिस आणि दुसरा चेंडू डॉट ठरतोय. फिरकीचा जादूगर अक्षय घाटवळ. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट आणि न्यू बॅटर नवदीप फलंदाज गंगारामसाठी. यावी सुंदर चेंडू. काहीसा टप्पा पडल्यानंतर उसरी घेतली. काहीसा लेकट पाहिला चेंडू. त्यानंतर हलके स्टेअर केलंय. चेंडूला दिशा दाखवली. एकरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येने वळली. जोखमीच्या काहीसा क्षेत्ररक्षक खंबल होतोय. काही गचाळ क्षेत्ररक्षण पाहिलं. त्यानंतर 2 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या त्या दुहेरी अंकामध्ये 20 धावा या धावफलकावर. षटक क्रमांक हे सांघिक महत्वपूर्ण अक्षयचं पहिलं, तर संघाकडनं महत्वपूर्ण 30 षटक घेऊन अक्षय घाटवा हा सज्ज होईल. फुलरलेनचा चेंडू. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. समोर आपण क्षेत्ररक्षक करतोय स्वतः फॉलोअर त्रिवरती अक्षय. तर डॉट एक निर्धाव चेंडूने या चेंडूची गणना झाली. ती मात्र 3ऱ्या षटकातील. पुढील चेंडू पुन्हा एकदा अक्षय.
यावेळी सुंदर फटका, फुलर लेनचा चेंडू, सुंदर असा एक कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतोय, एक सुंदर असा आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या मात्र एक बऱ्याच वेळाने एक मोठ्या फटक्याने धावफलक हे परावर्तित झालंय. नाम मात्र 24 धावा या धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आणि या तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल तो अक्षय घाटवळ नामकचा गोलंदाज. ओ यावी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन जागा बनवली, चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालंय, क्लिअर केलंय स्क्वेअर लेग क्षेत्र चेंडूने आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. नाम मात्र धावफलकावर धावसंख्या 30 धावा या धावफलकावर. विचार केला तर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा, प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी पाहायला भेटते. करंट रन रेट 10 धावांचं आणि 30 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे सज्ज असेल तो प्रवीण कुबल नामकचा गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील दुसरं प्रवीणचं तर संघाकडनं महत्वपूर्ण या इनिंगचं एक महत्वपूर्ण षटक असं 4थं षटक घेऊन या पहिल्या इनिंगचं गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल तो प्रवीण कुबल नामकचा गोलंदाज. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा करतोय. प्रथम फलंदाजी करतोय तो वडकोल संघ नाणेफेक हारल्यानंतर. तर विचार केला तर गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण एक निर्णायक अशी षटकं ठरतायत ती मात्र आपण पाहिलं प्रवीण पवन, त्यानंतर अक्षयचं एक निर्णायक षटक आणि पुन्हा एकदा स्क्रीनवर प्रवीण कुबल. षटकातील पहिला चेंडू असेल या 4थ्या षटकातील राईट आर्म राऊंड विकेट. फुलरलेचा चेंडू काहीसा स्टेप आउट होऊन खेळला फटका. इथं मात्र अपड्राईचा फटका पाहायला भेटतोय. शॉर्ट इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची परती होईपर्यंत एकच धाव, दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि या एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या त्या 31 धावा या धावफलकावर. दुपारच्या कडक उन्हामध्ये या सत्रामध्ये सामना रंगतोय तो वडकोल विपक्ष चौगुलेश्वर केरवाडा. या दोन संघामध्ये हे तुंब युद्ध, एक महत्वपूर्ण सामना. शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू कट केला. इथं मात्र चेंडूचा प्रवास चाललाय तो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. तर एकच धाव, दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते. एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 32 धावा, 32 लॉस ऑफ 3 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगचं हे 4थं षटक प्रवीण कुबलचं हे प्रगतीपथावर. काहीसा रोग लावला, काहीसा निशब्द केलंय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जकडून ठेवणारी गोलंदाजी. फुलर लेनचा चेंडू यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकरवरती चेंडू होता. बॅटच्या रेंजमध्ये चेंडू नव्हता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही आणि बाकीचं काम पूर्ण केलं. तो एष्ट्यांच्या मागे टपला तो यष्टीरक्षक. खेळाडूंचा फलंदाजाचा डाव उधवायला तो दाजी धुरत. ओ यावेळी सुंदर चेंडू, काहीसा स्लो रन चेंडू, गतीमध्ये हा परिवर्तन केलेला चेंडू प्रवीणचा. प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज बीट होतोय. स्विंग अँड मिस. तर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आल्यानंतर दबाव येईल वडकोल या संघासमोर. कारण पहिले 2 सामने पाहिले, धावांचा डोंगर पाहिला. या मॅच मध्ये मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. एक आखूट टप्प्याची निशब्द करून टाकणारी गुडलँड स्पोर्टवर चेंडू, लाईन लेन पाहिली तर सुंदर सुंदर क्रिकेट पाहिलं. कारण फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडू अति वेगाने जाणारा चेंडू आहे. पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं आणि त्या पहिल्या 2 सामन्यामध्ये एक फायटिंग टोटल पाहिले आपण, एक मोठी धाव संख्या पाहिली. पण या सामन्यामध्ये पाहिलं तर चौगुलेश्वर केरवाडा संघाच्या गोलंदाजांना एक निश्चितच मानावं लागेल. प्रभावित करणारी गोलंदाजी, जगडून ठेवणारी. यावेळी कट केलाय. सुंदर फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका. इथं मात्र डीपला प्रोटेक्शन, डीप एक्स्ट्रा कव्हर, सेफ हँड मध्ये झेल टिपला, कॅरी केला आणि एक मोठा हादरा बसला. आणि जसं क्षेत्ररक्षण रचलं तसं त्या क्षेत्ररक्षणामध्ये चेंडूचा प्रवास झालाय. सुंदर एक गोलंदाजीचं प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहिलं. अनुभवाने नटलेले गोलंदाजी प्रवीणचं आणि एक निर्णायक षटक हे समाप्त होते आणि 4 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33 धावा या धावफलकावर. डीजे सेकंड राऊंडचा सामना असेल. 4 षटकांचा सामना राहील. दोन्ही संघ आपण तयारीत राहायचंय. दोन्ही संघ शंदूर मारून तयार राहा. वेताळ प्रसादिक तुळस विपक्ष होडावडा.
दोन संघामध्ये यानंतर सामना होईल, 4 षटकांचा सामना होईल. या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर टॉस साठी यायचंय आपण. बॅटिंग पॉवर प्ले चॉईस केलाय, तर बॅटिंग पॉवर प्ले चॉईस केलंय ते अक्षय घाटवळ चं षटक असेल आणि बॅटिंग पॉवर प्ले चॉईस केला. या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने जयराम परब, ज्याच्या नावामध्ये जय आहे तो जयराम परब, न्यू बॅटर नवदीप फलंदाज क्रमांक तर स्ट्राईक एंडच्या दिशेने केशव. हो, यावेळी सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पाहिला आपण. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू, एक फसवा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बीट करून जातोय. ओ यावेळी बॅटची कट, लिडिंग एज, आउटसाइड एज, बाकीचं काम पूर्ण केलंय. जिसका चेहरा खूबसूरत वही दाजी दूर स्क्रीनवर येतोय आणि एक मोठा हादरा बसतोय. फलंदाज माघारी परततोय. केशव बॅक टू पॅव्हेलियन. डीजे पण पाहिला तर न्यू बॅटर नवदीप फलंदाज सूरज, तर अक्षय घाटवळ या षटकातील पुढील चेंडू घेऊन षटक क्रमांक 5 आणि या 5व्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल तो स्टार अक्षय. हो, सुंदर चेंडू, हाफ ट्रॅकर होती चेंडूला, टप्पा पर्यंत वळण झालं, त्यानंतर चेंडूला कट केलंय, हलके केलंय चेंडूला आणि एक धाव आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 34 धावा या धावफलकावर, 34, लॉस ऑफ 5 विकेट. 5वं षटक, काहीसा रोग लावलाय, काहीसा निशब्द करून टाकणारे गोलंदाजी. तर पुढील चेंडू फेस करण्यासाठी जयराम परब. हॅलो, काहीसं बायच्या स्वरूपात चेंडू ट्रॅव्हल झालाय, तो डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये सीमारेषे बाहेर चेंडू 4 धावांसाठी आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 38 धावा, 38, लॉस ऑफ 5 विकेट. 5वं षटक हे प्रगतीपथावर. तर अक्षयचा पुढील चेंडू फेस करण्यासाठी जयराम परब, लेफ्ट आर्म बॅट्समन पुढील चेंडू फेस करण्यासाठी. धावफलकावर धावसंख्या 38, 38 धावा, राईट आर्म राऊंड विकेट. अक्षय हा गोलंदाज. काहीसा शॉट ऑफ लेंथ, शॉट अँड फुल केला, चेंडू चाललाय तो डीप बॅकवर्ड केरले क्षेत्रामध्ये, सीमा रेषे बाहेर वैता डायरेक्ट चंद्रा. धावफलकावर 5वं षटक आणि या 5व्या षटकातील पुढील चेंडू अक्षय घाटवळचा. षटकाराने स्वागत झालं. या अगोदरच्या चेंडूवरती शॉट ऑफ लाईनचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह गेलाय, फटका फसला, टॉप एज, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, से बँड मध्ये झेल टिपला जातोय आणि एक मोठा फटक्याची खेळी संपुष्टात आली. सरते शेवटी फटका फसला, झेलात रूपांतर आणि जयराम परब बॅक टू पॅव्हेलियन. ही जय. नितीन परब न्यू बॅटर. दुपारच्या सत्रामध्ये महत्वपूर्ण सामना वडकोल विपक्ष चौगुलेश्वर केरवाडा या दोन संघामध्ये
तर एक महत्वपूर्ण सामना, ही स्पर्धा एक नॉकआउटची स्पर्धा, प्रत्येक संघासाठी एक महत्वपूर्ण सामना पहिलाही असेल. आणि या पहिल्या सामन्यामध्ये दोन संघ संघर्ष करताना कुठेतरी संघर्ष मात्र चौगुलेश्वर केरवडा करतो आणि प्रगतीच्या वाटचालीत हा संघ कुठेतरी जातो असं वाटतोय. कारण गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. निशब्द करून टाकणारी, कंजूशी करून टाकणारी गोलंदाजी पाहिली आपण सूरजसाठी. अटॅम्प राऊंड विकेट. हो, यावेळी चांगला चेंडू होता, पण बराचसा बाहेर चेंडू होता, काहीसा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. तर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू खेळला गेला तो पहिल्या वेळेला या स्लॉक ओव्हरचा. षटकातील दुसरा चेंडू. चैतन्य, मूर्ती लहान पण कीर्ती महान असा गोलंदाज यावेळी ऑन साईडला आडव्या बॅटने टोलवला चेंडू. चेंडूचा प्रवास चाललाय तो डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन होतं. तर एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्ये वळली आणि या दोन धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 46. तर पंचांचा इशारा येतोय वन शॉट. तर एक धाव ही कॅन्सल केली जाईल. तर या एकेरी धावसंख्येचे धावफलक हे परावर्तित झालंय. 45 धावा, 45 धावा, 45 धावा. शेवटचं षटक हाणामारीचं स्लॉक ओव्हरचं. हो, यावेळी आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न, काहीसा घुटनात एक, तमाशात एक असा फटका खेळायचा प्रयत्न. त्यानंतर फटका फसला होता, काहीसा टॉपेज होता. त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडा खंबल होतोय. त्यानंतर एकरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळली जोखमीच्या आणि दोन धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. ते 47 या धावसंख्येवर. काहीसा रोख लावला, काहीसा निशब्द करून टाकणारी गोलंदाजी पाहिली प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठे फटके घेण्यापासून. हो, यावेळी चांगला चेंडू होता. एक हाफ ट्रॅकर होती, चेंडू होता, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. या मॅच मध्ये संघर्ष करताना, कारण मित्रांनो तुम्हाला कष्ट करावे लागतील. क्षेत्र कोणते असो, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट तुमचं प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. इथं मात्र चेंडूचा प्रवास चाललाय तो डीप वाईडिश लॉंग आणला क्षेत्ररक्षक अक्षय नावाचं प्रोटेक्शन होतं. एकच धाव देऊन जाईल. तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते. एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 48 धावा, 48. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक चैतन्यचं. काहीसा शॉट मिड विकेट क्षेत्र डीपला घेण्यात आलाय. तर एक क्षेत्रक्षणात वारंवार बदल होतोय. डीप पॅकेज करले क्षेत्र, डीप मिड विकेट आणि डीप वाईडिश लॉंग आला. येतं मात्र खराब कॉल. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का तिकीट कन्फर्म निकाला. थोडा खराब कॉल होता. शेवटचा चेंडूवरती काही अस्तित्वात नसलेली धाव घ्यायचा प्रयत्न. तर या एकेर धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालं. धावफलकावर धावसंख्या 48 धावा धावफलकावर. वरकोल विपक्ष चौगुलेश्वर केरवडा संघ दुपारच्या सत्रामध्ये सामना कडक उन्हात. बरेचसे क्रीडाप्रेमी, मायबाप, रसिक, प्रेक्षक उपस्थित, त्या सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. कारण कुठलीही स्पर्धा असली तर प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात आणि प्रेक्षक हे खेळाडूंना ऊर्जा देणारं काम करतात. त्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं आणि टेनिस क्रिकेट लाईव्ह जे प्रेक्षक आपण सामने पाहतायत त्या सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. सुंदर अशी स्पर्धा टेनिस क्रिकेट लाईव्हची स्पर्धा आपल्यासोबत प्रथमेश, तुमचं पण खूप खूप स्वागत. कॅमेरामॅन ओमकार, सुंदर अशी स्पर्धा. कारण आपण क्रिकेट स्पर्धा पाहतात बऱ्याच वेळा. टेनिस क्रिकेटचे दिवस चांगले आले, कारण घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला भेटते. चांगलं काम केलंय युट्यूबने टेनिस क्रिकेट सर्वे सर्व. संतोष नाणेकर, श्रीओ, तुमचं पण या स्पर्धेत आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खूप खूप या स्पर्धेत आम्हाला तुमचं युट्यूब लावलं. तर वळूया मॅच कडे, दुसऱ्या इनिंग कडे वळूया. धावफलकावर धावसंख्या प्रथम क्रमांक फलंदाजी करतोय तो वडकोल संघ आणि 48 धावा करतोय. तर 49 धावसंख्येचं हे पाठलाग असेल. तर 49 धावा ह्याचं पाठलाग असेल ते पाहायचंय कशा प्रकारे पाठलाग करतोय चौगुलेश्वर केरवडा संघ. ज्या केरवडा संघाला आपण क्रिकेटची पंढरी बोलतोय, त्या पंढरीवरून हा संघ, खास चौगुलेश्वर केरवडा संघ आला. तर या संघाला दुसऱ्या इनिंग साठी खूप खूप शुभेच्छा देऊया. वळूया दुसऱ्या इनिंग कडे. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि मायक्रोफोनवर जोडतील आमचे सहयोगी समालोचक अक्षय दुरे. धन्यवाद.
हॅलो, सामना जरा लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. विनंती राहील, सामना जरा लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. अजून बरेचसे सामने व्हायचे आहेत. मंडळातर्फे विनंती तुम्हाला येते. उनचास रनों का टारगेट है मैदान में. सुबह से दो मुकाबले हमने देखे, बिल्कुल कड़क 120 और 127 रनों के, लेकिन ये मात्र 49 रनों का मुकाबला है. और सामने दाजी धुरत, जिसका चेहरा है खूबसूरत, मिस्टर दाजी धुरत मैदान के बीच में बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक एंड के ऊपर, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर लतेश साळगावकर, और गेंदबाजी मार्ग के ऊपर सुंदर वॉशिंगटन गेंदबाजी मारकर पहली गेंद लेकर चले. हल्के हाथ से सम्मान दिया गेंद को, सिंगल रन मुकम्मल करना चाहते हैं, बिल्कुल रोक दिया दानते. बिल्कुल अपने बल्ले में ताकत है, क्षमता है, और बड़े शॉट लगाने का एक्सपीरियंस भी इस बल्लेबाज के पास है. तो बिल्कुल सिंगल टेबल के ऊपर ज्यादा निर्भर नहीं रहेंगे, चक्के चौके लगाएंगे और मैच समाप्त करेंगे. लेकिन सामने उतनी बढ़िया गेंदबाजी अगर नजर आएगी तो बिल्कुल मुकाबले में टक्कर नजर आएगी. एक गेंद अब मात्र रोक दिया, फिर एक बार बिंदी गेंद की समाप्ति. स्कोर कार्ड के ऊपर कुल मिलाकर 2 गेंदों का खेल हुआ समाप्त. सुंदर की अगर बात की जाए तो बेहतरीन 2 गेंद डिलीवर की, बल्लेबाज को चकमा दे गया, बिल्कुल बांध के रख दिया, जकड़ के रख दिया कि तीसरी गेंद के ऊपर पलटवार होगा, बिल्कुल समय तय करेगा. बड़ा शॉट, अब मात्र काफी देर तक हवा में आसमान को छूती न छूती गेंद, खिलाड़ी है तैनात यार पर. विकेट नंबर 1 सुयश पालो के बिल्कुल गोद में गेंद गिली, और यहाँ पर पहले विकेट का पतन. बैक टू द पवेलियन डीजे. नजर आते हैं, लाजवाब बल्लेबाजी के लिए जानते हैं, लेकिन दाजी दुरत ने आज बिल्कुल निराश किया. उनके ऊपर जिम्मेदारी थी और नजरें थी बिल्कुल सभी दर्शकों की. कुछ बड़े शॉट दाजी के बल्ले से लग जाते तो बिल्कुल 4 चांद लग जाते इस मुकाबले में. हालांकि टारगेट बिल्कुल काफी लो है, 49 रनों का टारगेट है. चलेंगे प्रवीण स्ट्राइक के ऊपर, प्रवीण के ऊपर नॉन स्ट्राइक के ऊपर लतेश साळगावकर, और गेंदबाजी मार के ऊपर सुंदर की बेहतरीन गेंदबाजी. पीयूष पालियकर बिल्कुल समर्थक रहे, बिल्कुल वडकोल टीम के. लोपादेश्वर वडकोल टीम. थोड़ी सी फील्ड में तब्दीली और चले गेंदबाजी मार के ऊपर सुंदर, अंपायर के दाई ओर से गेंदबाजी, और स्ट्राइक के ऊपर प्रवीण. पटकी हुई गेंद, यहाँ पर स्ट्राइक ग्राउंड, गेंद बिल्कुल जाएगी सी मारे का पार 4 रनों के लिए. बेहतरीन स्ट्रोक, बिल्कुल स्ट्रेट ड्राइव का बेहतरीन इस्तेमाल, और कारपेट के सारे शॉट खेलना जानता है ये खिलाड़ी. मैदान का बिल्कुल पूरे जायजा लेता है और उसके बाद बल्लेबाजी करता है. कारपेट के सारा खेला हुआ स्ट्रोक 4 रनों के लिए, और इसी 4 रनों लेकिन आत्मविश्वास ज्यादा, थोड़ा बिल्कुल उत्साह ज्यादा नजर आया. कुल मिलाकर 6 गेंदों का खेल हुआ समाप्त. स्कोर कार्ड के ऊपर 8 रन बने. पावर प्ले में बिल्कुल पुअर प्ले नजर आया जरूर, लेकिन एक कांटे की टक्कर ये भी हो सकती है. अगर देखी जाए तो पहली हर्षल सुंदर की गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, बड़े शॉट के लिए तरसाने वाली गेंदबाजी, खराब शॉट खेलने के ऊपर मजबूर कर देने वाली गेंदबाजी, एक कसावट भरी सिक्के के ऊपर की गेंदबाजी लेकर यहाँ पर सुंदर नजर मैदान में
दाजी दुरत का एक कीमती विकेट बड़ी मछली जाल में जरूर फंसाई, लेकिन प्रवीण ने दो चौके लगाकर बिल्कुल स्कोर को ठीक ठाक कर दिया। फिलहाल अगर बात की जाए तो पहले दो मुकाबले की अगर बात की जाए तो उनके हिसाब से अगर देखा जाए तो बिल्कुल लो स्कोरिंग मुकाबला है, लेकिन उसको अंजाम देने के लिए बिल्कुल वड़कोल टीम अपने ओर से जूझती हुई। पावर प्ले का ओवर हुआ समाप्त, शायद बैटिंग चॉइस पावर प्ले का आगाज हो चुका है। जी हाँ बिल्कुल, बैटिंग चॉइस पावर प्ले नहीं है यहाँ पर, फेल चित्राई जा चुकी है। गंगाराम गेंदबाजी मार्ग के ऊपर, क्या गंगाराम फिर एक बार जो दबाव हल्का सा पैदा हुआ है पहले बल्लेबाजी करती हुई टीम के ऊपर, तो वो बरकरार रखेंगे क्या? बिल्कुल फिर एक बार ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी लतेश की नजर आएगी। ये गेंद बुढ़ाया, गेंद को स्क्वायर लेग में दो खिलाड़ी तैनात है, क्या गेंद के नीचे आएंगे? यहाँ पर फंबलिंग, गलती 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 गलती। बिल्कुल स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती आपको महंगी पड़ सकती है। इस फॉर्मेट में एक लो स्कोरिंग मुकाबला, गेंदबाज अपना 100% देने की कोशिश कर रहा है, लेकिन फील्डरों ने यहाँ पर घात कर दिया। बिल्कुल चोट लगने के बाद बिल्कुल दर्द नहीं हुआ था, लेकिन जब कमान अपने बंदों के हाथों में देखी तब दर्द हुआ। एक आसान सा मौका था, लॉलीपॉप कैच था, लपकना चाहिए था। ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल टिप्पा करने के बाद हल्की सी उछाल प्राप्त करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तों में, बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से। स्कोर कार्ड मात्र रुका हुआ यहाँ पर 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरे ओवर की 2 गेंदों का खेल हुआ समाप्त, जहां पर विकेट था वहां पर मिसफील्ड नजर आई, लेकिन उसके बाद गेंदबाज बेहतरीन गेंदबाजी, ये भी गेंद बिल्कुल टिप्पा करने के बाद हल्की सी उछाल प्राप्त करती हुई बल्लेबाज ने शपल होकर खेलने का प्रयास, लेकिन विकेटों के ऊपर से गेंद विकेट कीपर के दस्तन में, यानी कि बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। दूसरे ओवर का गंगाराम का स्पेल बिल्कुल लाजवाब गेंदबाजी, एक गेंद ऑफ स्टिक के बाहर रख रहे हैं तो दूसरी गेंद मिड विकेट के ऊपर से डाल रहे हैं। बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, और प्रवीण स्ट्राइक के ऊपर। इस फिर एक बार उठाया गेंद, खिलाड़ी है, लेकिन यहाँ पर देखो गलती 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 है। गलतियां कितनी बार करोगे आप? एक बार छोड़ दिया, जाने दिया, लेकिन ये दोबारा गलती हुई। कैच का मौका, सटीक लाइन, 2 खिलाड़ी बिल्कुल आपस में जूझते हुए मैदान में, 2 खिलाड़ी जो मैदान के ऊपर जूझ रहे हैं कैच के लिए। तो कॉलिंग अच्छा नहीं, यहाँ पर जब कॉलिंग अच्छा होता है तो आपका टीम का एक कोऑर्डिनेशन बन जाता है और उसके ऊपर मैच आप जीत सकते हो। आपकी कॉलिंग सही होनी चाहिए मैदान में। फिर एक बार मौका, क्या आप यहाँ पर फिर एक बार सिंगल रन मुकम्मल, सिंगल डबल के ऊपर बारिक का स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैं तो कहूंगा बिल्कुल सर गेंदबाजों ने अपना काम कर दिया था, लेकिन बल्लेबाज ने वहां पर खामोशी दिखाई। खिलाड़ियों की गलती, मिस फील्डिंग, फंबलिंग नजर आई, उसका ऊपर भी अगर बात की जाए तो बिल्कुल गेंदबाजों ने बिल्कुल काफी इंप्रेसिव गेंदबाजी की है। ब्लॉक होल वाली गेंद आप मात्र हल्का से ट्रीट किया गेंद को और सिंगल रन मुकम्मल करेंगे। जोखिम नहीं लेंगे, सिंगल डबल के ऊपर निर्भर रह रहे, बिल्कुल जानते हैं दोनों बल्लेबाज प्रवीण और लतेश, बड़े शॉट की जरूरत नहीं है फिलहाल, तो सिंगल डबल के ऊपर निर्भर रहेंगे। और 6 ओवर का मुकाबला है, 49 रनों का लक्ष्य कुछ बड़ा नहीं है, तो आगे आने वाले गेंदबाज के ऊपर हल्ला बोल हो सकता है। तो इस हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी जारी है मैदान में। 12 गेंदों का खेल हुआ समाप्त, स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। एक विकेट जरूर डगआउट में लौटा, लेकिन 3 कैच मैं कहूंगा मुकम्मल करने वाले थे यहाँ पर। उसमें से एक भी कैच मुकम्मल होता तो बिल्कुल अब मात्र स्कोर कार्ड और पुअर नजर आता। 24 गेंदों का खेल अभी भी बाकी है। गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, नया गेंदबाज सुंदर वाशिंगटन, सुंदर पालियाकर यहाँ पर, पालव यहाँ पर गेंदबाजी मार्ग के ऊपर, जिन्होंने पावर प्ले में बेहतरीन गेंदबाजी की थी। बैटिंग चॉइस पावर प्ले, यानी कि 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर रहेंगे। सुंदर चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, क्या किसके ऊपर जिम्मेदारी सौंपी जाएगी? एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ, थोड़ा सा वहां पर वाइड इच रखा है और ये खिलाड़ी बिल्कुल नजर आएगा काउ कॉर्नर के रिजर्व में। बड़ा शॉट खेलने का प्रयास, अब मात्र आएंगे 3 खिलाड़ी गेंद के नीचे।
कैच का मौका यहाँ पर फिर एक बार गलती, और गलती का खामियाजा भाई आपको बोरिया बिस्तर बांधना पड़ सकता है। क्या जीवन दान मिल चुके हैं यहाँ पर दोनों बल्लेबाजों को। 4 कैच यहाँ पर ड्रॉप किए जा चुके हैं। आज के दिन में देखा हमने सुबह से बहुत कैच यहाँ पर मिसिंग हो चुके हैं। क्या बात इस मैदान की समझ में नहीं आ रही है। आधे बल्ले के साथ घुमाने का प्रयास, स्क्वायर लेग के रिदम में जब तक खिलाड़ी आएंगे गेंद को फील्ड करेंगे तब तक सिंगल रन मुकम्मल, और सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज ने अपना बिल्कुल 100% देने का प्रयास जरूर कर रहे हैं। सिंगल डबल के ऊपर निर्भर रख रहे हैं, बांध के रख रहे हैं, बल्लेबाजों के ऊपर प्रेशर डालने का कोशिश कर रहे हैं, और प्रेशर में एक आध खराब शॉट का सिलेक्शन हो भी जाता है तो यहाँ पर खिलाड़ी यानी कि फील्डर गलती कर देते हैं। अब मात्र एक 1 बाउंस गेंद जाएगी सी मारे का पार 4 रनों के लिए। लतेश को मौका देना मतलब ये खिलाड़ी अकेला सेना बराबर है, ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी करना जानता है, सिंगल डबल के ऊपर निर्भर रह के एक शांति क्रिकेट खेलना भी जानता है, आक्रामक रवैया अपना भी सकता है। तो बिल्कुल इनके पास क्षमता है, ताकत है, और एक माइंड के साथ, एक प्लानिंग के साथ मैदान में उतरता है खिलाड़ी। सामने अगर बात की जाए तो प्रवीण कुबल एक शांत दिमाग का एक कप्तान की हैसियत से मैदान के बीच में सिंगल बल के ऊपर निर्भर रह रहा है। बिल्कुल खराब गेंद के ऊपर बड़ा शॉट के लिए प्रयास कर रहा है, लेकिन यह बार शॉर्ट पिच गेंद उड़ाया, गेंद को स्क्वायर लेग के रीजन में अब तान दिया, गेंद जाएगी बिल्कुल सीमा रेखा पार 6 रनों के लिए। ये गलती आपको अब मात्र महंगी अब पड़ेगी, जो 4 कैच की जो कीमत है अब आपको चुकानी पड़ेगी मैदान में। 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, 25 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि आधी मंजिल यहाँ पर तय कर चुके हैं। यहाँ पर तीसरे ओवर की 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है तीसरे ओवर का। पटकी हुई गेंद फिर एक बार कट किया कवर के रिजल्ट में, डीप कवर के रिजल्ट में, जब तक खिलाड़ी आएंगे खिलाड़ी को चीरती हुई गेंद जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। 4 रनों के तहत पारी का स्कोर फिर एक बार आगे बढ़ता हुआ 29 रन स्कोर कार्ड के ऊपर, मात्र 20 रनों की जरूरत, मात्र 20 रनों की जरूरत यहाँ पर। औपचारिकता बाकी जरूर मैं कहूंगा इस मुकाबलेबाजी मार्ग के ऊपर। संघ टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय, तुळस संघ आणि जय भवानी होडावडा दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती राहील कॉम्बॉक्स मध्ये यायचंय। हा सामना 4 षटकांत राहील, याची पण नोंद घ्यायची आहे। लवकर लवकर कॉम्बॉक्स मध्ये या, नाणेफेक करून घ्या। होडावडा वर्सेस वेताळ प्रातिनिधिक मंडळ तुळस। वेताळ तुळस आणि जय भवानी होडावडा। जयराम परब अब मात्र मैदान के बीच में, औपचारिकता बाकी जरूर मैं कहूंगा मुकाबले में। हेलो बड़ा शॉट अब मात्र हेलो स्ट्रेट ग्राउंड, गेंद बिल्कुल बबल लाइक के हाथ में। 6 रनों के लिए निकले गेंद, और 6 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैंने पहले कहा था ये बल्लेबाज घातक साबित होगा आगे आने वाली गेंदों के ऊपर। 3 बार जीवनदान जिस बल्लेबाज को मिला इस मुकाबले में, वो बल्लेबाज अब मात्र हल्की सी बाहर रखने की कोशिश की थी गेंद को, ऑफ टी के काफी बाहर रखने की कोशिश, लेकिन शरीर से दूर खेला गेंद को और सिंगल रन मुकम्मल किया। जानते हैं इस बड़े शॉट के बाद एक सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करना एक अच्छी रणनीति मानती है बल्लेबाज की, और उस रणनीति के हिसाब से मैदान के बीच में यहाँ पर बल्लेबाजी जारी है। ब्लॉक हॉल में डाले हुए गेंद खोज के निकल, अब मात्र गेंद को घुमाया, गेंद गिराएंगे सीमा रेखा पार 6 रनों के लिए। हमारे सामने अक्षय घाटवाल भाई, पैंतालीस रन स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त, 4 रनों की जरूरत, मात्र औपचारिकता बाकी। फिर एक बार मैं जय भवानी टीम
यहाँ पर छक्का लगाकर मैच को समाप्त कर दिया। बिल्कुल लाजवाब मुकाबला। लतेश और प्रवीण की तारीफ करनी होगी। सम्मानजनक यहाँ पर मैच को पूरा किया। सिंगल डबल के ऊपर निर्भर रहे और होरेडा संघ विशाल जर माझा आवाज तुमच्याकडे पोहोचत असेल विशाल नाण अरे